आता जे 12th आले डायरेक्ट त्यांना 11th पण तुम्ही पूर्ण शिकवणार आणि शिकवत आहोत. रिपीटला आलेले रिपीट मुलं आले त्याला तर आम्ही परत शून्यातून सगळं शिकवणार. एखाद्या नॅशनल लेवलच्या क्लासला गेले यांना काही कळत नाही. मी तुम्हाला सांगतो आम्ही पार शून्यापासून शिकवतो. जे विद्यार्थी 12th मध्ये येतात त्यांना आम्ही प्लॅटिनम बॅच म्हणून काढतो. तुम्ही प्लॅटिनम बॅचच्या मुलांना पण विचारू शकता. आणि तेवढं मुलांना जर आपण पळवून शिकवलं तर मुलांना ते समजणार नाही. म्हणून आम्ही तो रिपीटरला 10 ते 15 दिवस जास्त झाला. पण यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांना प्रॉमिस करू की रिपीटरचं बॅच असल्यापासून आम्ही जो डेट दिली त्याच डेटला आम्ही संपू. RCCनं तो पुरावा प्रिंट झाला. हा घ्या पुरावा. आपण जे फायनल मॉक घेतले त्यातूनच बायोलॉजी पेपर पडले, त्यातूनच केमिस्ट्री पडले, फिजिक्स नाही पडले एवढं. जे काही आपले टीचर्स होते ते आता दुसरीकडे गेलेले आहेत किंवा याच्यावर तुमचं काय मत आहे? 3 गेले, आपण नवीन 30 नवीन भरती केली आहे RCC मध्ये. म्हणजे जे आम्हाला जे आज थोडं कॉन्फिडन्स वाटतो फक्त केमिस्ट्री आणि बायोलॉजीमुळे. कारण RCCनं ज्या लेवलचे पेपर काढले सर त्या लेवलचा पेपर नीटला पडला. ऑर्गॅनिक केमिस्ट्री लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री तो बनायचा असेल लिहूनच अभ्यास केला पाहिजे. नुसता रिॲक्शन वाचा मेलात तुमचा सत्यानाश झाला फिक्स. एका बॅचमध्ये RCCच्या किती विद्यार्थी असतात? बाहेर असं म्हणतात की 1000 असतात, 800 असतात, 500 असतात, 600 किती असतात नेमकं? तुम्ही स्वतः मोजू शकता किती विद्यार्थी. मित्रांनो आणि पालकांनो, माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. लातूर पॅटर्नला आता ऍडमिशन पिरियड चालू आहे. 10वी आणि 11वी मध्ये जाणारे विद्यार्थी लातूरला येणार आहेत. तर आज लातूर पॅटर्न बद्दल RCC बद्दल काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आणि नीट 2025चा पेपर पण खूप जास्त टफ होता. त्याच्यावरती काय स्ट्रॅटेजीज RCCच्या आहेत त्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ एंडिंग पर्यंत नक्की बघा. आज आपल्यासोबत मोठेगावकर सर आहेत. सर स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवरती. तर सर तुमची नमस्कार सगळ्यांना. आता नीट 2025चा पेपर खूप जास्त टफ आलेला आहे. याच्यावरती तुमचं काय मत आहे? तुम्हाला असा पेपर कधी आलता फिजिक्सचा एवढा टफ? परत एकदा सगळ्यांना खूप खूप नमस्कार आणि विश्वजित पाटील यांच्या चॅनलला खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्र, या नीट 2025 म्हणजे हा स्पेशली फिजिक्सचा पेपर यावर्षी म्हणजे मागच्या मी 23 वर्षांमध्ये शिकवतोय असा पेपरच पाहिला नव्हता. इतका लेंदी पेपर पडला. पण नंतर स्वतः आधी फॉर्म्युला डिराईव्ह करा, नंतर व्हॅल्यू पुट करा आणि नंतर आन्सर काढा असा पेपर होता यावर्षी पहिल्यांदा. आणि फिजिक्स त्यामुळे फिजिक्स म्हणजे पूर्ण ओव्हरऑल इंडियामध्ये सगळ्यांना खूप अवघड गेलं. कारण तो पेपर जो होता तो जे लेवलचा होता. काही क्वेश्चन तर जे ॲडव्हान्स होते असं विद्यार्थी सांगत आहेत. त्या विद्यार्थ्यांनी पॅनिक होऊ नये. कारण पेपर अवघड गेला म्हणजे सगळ्यालाच अवघड गेला. तर त्यामुळं पॅनिक होऊ नये. परंतु बायोलॉजी पेपर पण लेंदी होता, केमिस्ट्री पेपर पण लेंदी होता. पण आज विद्यार्थी आम्हाला भेटून सांगत आहेत सर आम्ही लाईव्ह राहिलो. म्हणजे जे आम्हाला जे आज थोडं कॉन्फिडन्स वाटतो फक्त केमिस्ट्री आणि बायोलॉजीमुळे. कारण RCCनं ज्या लेवलचे पेपर काढले सर त्या लेवलचा पेपर नीटला पडला. तर आम्ही पेपर तुम्ही आमच्या सिनियर विद्यार्थ्यांना विचारून RCC असे पेपर काढायचे बायोलॉजीचे लेंदी पेपर असायचे. विद्यार्थी एक्झाम देतानाच आम्हाला म्हणायचे सर 1 ते सव्वा तास वेळ लागायला सर बायोलॉजीलाच. केमिस्ट्रीला सुद्धा 4-4, 5-5 स्टेटमेंट आम्ही द्यायचो. त्यातल्या किती करेक्ट किती इनकरेक्ट ओळखा हे आम्ही मुलांना टाकायचो. आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजीला त्या लेवलचा पेपर पडला. पण तो फिजिक्स मात्र सगळीकडेच अवघड गेला. तर यावर्षी आम्ही असं ठरलंय की फिजिक्सला आता नीटच्या मुलांना सुद्धा JEE मेन्सची लेवलची तयारी करून घ्यायची. नीटच्या मुलांना सुद्धा आम्ही, कारण हा जो पेपर झाला नीट 2025चा, आम्ही जो JEEचा टॉपर आहे आमचा कार्तिक, त्याच्याकडून तो पेपर त्याला सॉल्व्ह करून घेतला आम्ही. तर त्यानं अक्षरशः 40 मिनिटांमध्ये पेपर सॉल्व्ह केला. पण त्याला फक्त 2 क्वेश्चन आले नाहीत. जो आपल्याकडे JEE मेन्सची तयारी करतोय तर त्या विद्यार्थ्याला म्हणजे इतका पेपर सोपा गेला. तर मला असं वाटतं नीटला सुद्धा आम्ही जे नीट रिपीटर बॅच असेल, 11th बॅच असेल त्याही बॅचला आम्ही सुरुवातीपासूनच फिजिक्ससाठी वेगळा ट्रॅक लावणार आहोत. आणि पहिल्यापासून त्या JEE मेन्स आणि ॲडव्हान्सची तयारी करून घेणार आहोत. म्हणजे तो JEEचा विद्यार्थी आणि मेन नीटचा जो फिजिक्स पेपर तो 40 मिनिट्समध्ये सॉल्व्ह केला. जो नीट 2025 झाला होता त्याला आम्ही सॉल्व्ह करून घेतला. त्यामुळे त्याला 2 क्वेश्चन फक्त आले नाहीत, तो असं म्हणतोय. डेफिनेटली. आणि विद्यार्थ्यांना पण ज्यांना पण असं बघायचं आहे की RCC टेस्ट मधले पेपर आलते का नाही, त्यांनी RCC कॅम्पसला येऊन तो पुरावा घेऊन जावा. येस. तर सर नेक्स्ट म्हणजे मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की RCCनं तो पुरावा प्रिंट झाला. हा घ्या पुरावा. आपण जे फायनल मॉक घेतले त्यातूनच बायोलॉजी पेपर पडले, त्यातूनच केमिस्ट्री पडले, फिजिक्स नाही पडले एवढं. परंतु बायोलॉजी आणि केमिस्ट्री त्यातूनच सगळे क्वेश्चन्स पडले. मला इथं आवर्जून तुमच्या माध्यमातून सांगावं असं वाटते. आणि याचं प्रूफ म्हणजे आमचे विद्यार्थी आणि आम्ही त्याचा पूर्ण आमच्या पेपरचं अनालिसिस केलं, आम्ही तयार करून ठेवले. विद्यार्थी यावा, ते पुरावा घेऊन घरी जावा आणि मग नंतरच आपण दुसऱ्याला सजेशन द्यावं. डेफिनेटली. आणि सर पालक असे विचारत आहेत की RCCच्या जे काही आपले टीचर्स होते ते आता दुसरीकडे गेलेले आहेत किंवा याच्यावर तुमचं काय मत आहे? RCC एक चांगला क्वेश्चन आहे हा.
मला असं वाटतंय की RCC मध्ये जवळपास आम्ही एक मोठ्या एकट्या मूळ RCC नाहीये, इथं जवळपास आम्ही 42 जण टीचर शिकवत आहोत आम्ही. आणि आपल्या सगळ्या ब्रांचेस जर पाहिल्या 192 टीचर आम्ही काम करत आहोत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे सगळे टीचर म्हणून 192 टीचर्स आहेत आणि सगळे एक्सपर्ट टीचर्स आहेत. आणि लातूर जवळपास 42 टीचर्स आहेत. आता जे 2-3 टीचर आमच्याकडे गेले ऐका, तर ते फक्त 2 टॉपिक किंवा 3 टॉपिक शिकवायचे फक्त. बायोलॉजी जे सर शिकवायचे फक्त 3 वर्षात ते फक्त तेच 4 टॉपिक 11th तेच 4 टॉपिक 12th तेच 4 टॉपिक रिपीटरला, त्याला फक्त 4च टॉपिक शिकवत होते. बायोलॉजीला तसे आहेत 32 टॉपिक. म्हणजे मला सांगायचं का 4 टॉपिक शिकवणारा टीचर गेला, 28 टॉपिक शिकवणारे टीचर इथं आहेत ना. फिजिक्सला पण जे टीचर शिकवायचे 2 किंवा 3 टॉपिक ते शिकवायचे, पण फिजिक्सला आहेत जवळपास 39 टॉपिक 38 टॉपिक्स आहेत, 35 टॉपिक इथं आहेत ना. आणि केमिस्ट्रीला तर काय मी स्वतःच आहे, तर त्यामुळे काही प्रश्न येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काही घ्यायची गरज नाही. 3 गेले, नवीन 30 नवीन भरती केली आहे RCC मध्ये. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितोय, आणि ते एकदम टॉप लेवलचं विद्यार्थ्यांनी यावं, आधी डेमो करावा. आता आदरणीय SS राव सर, म्हणजे जे नांदेडला आमचे खूप जबरदस्त, ज्यांनी शाहू कॉलेजमध्ये पण त्यांनी 5 ते 7 वर्ष शिकवलं, ते आता मी लातूरला घेतले. डॉक्टर राजू आनारे सर असतील, आदरणीय प्रीतम सर असतील, असे आमचे जे एक्सपर्ट टीचर्स आहेत बाकी ब्रांचवरनं, त्यांना पण आम्ही इथं बोलून घेतलेलं आहे. त्यामुळं असं काही नाही आहे मुलामध्ये. तुम्ही आता बघा ना, 12th मुलांना विचारून पाहू शकता, किंवा तुम्ही 11th मुलाला विचारून पाहू शकता की हे जे SS सर कसं शिकवत आहेत, SS राव सर, पण राजू सर कसं शिकवतात. त्यामुळं असं काही नाहीये. 3 टॉपिक शिकवणारे सर गेलेत. डेफिनेटली. आणि सरांचं पण क्वालिफिकेशन नेट, सेट, गेट आहे, क्वालिफाईड केलेले आहेत एक्झाम सर. आणि बाकीचे पण टीचर्सचं म्हणजे मिनिमम काय क्रायटेरिया असतो की RCC मध्ये टीचिंग करायची, तर दिस इज अ मिनिमम क्रायटेरिया इथं खूप चांगलं. त्यामुळे मी परत एकदा सांगतो विद्यार्थ्यांना, मी स्वतः MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट आहे. मागच्या 23 वर्षापासून शिकवतोय. दररोज 7 to 8 hours शिकवतो. आणखी जोपर्यंत मी शिकवणार आहे अप टिल द एंड ऑफ लाईफ, तो मी शिकवणारच आहे, मी सांगू इच्छितो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरायची गरज नाही. आणि RCC सगळ्यात महत्त्वाचं टीचर सिलेक्शन क्रायटेरिया खूप हार्ड आहे. आम्ही पहिल्यांदा टीचर आणलं, त्याच्या पहिल्यांदा आम्ही आमच्या आधीत पहिल्यांदा रिटर्न एक्झाम घेतो. रिटर्न एक्झाम झाले की मग फॅकल्टीसोबत डेमो ठेवतो आम्ही. मग पुन्हा नंतर फॅकल्टीसोबत आम्ही सब्जेक्ट इंटरॅक्ट करायला होतो. नंतर पुन्हा फॅकल्टी समोर आणि पुन्हा मी त्या स्वतः वैयक्तिक बसून पुन्हा नंतर त्या ठिकाणी आम्ही त्या टीचरचं ते कसं शिकवतो हे पाहिलं जात आहे. नंतर मग आम्ही स्टुडंट डेमो ठेवतो. त्याला कमीत कमी 1 ते 2 दिवस लागतात. आणि त्यातून मग पुन्हा एखादा टीचर नवीन घेतला आम्ही की मग त्याला पहिल्यांदा 5 ते 6 महिने आम्ही DSP ठेवतो, डाऊट सॉल्व्हिंग. आणि मग नंतर त्याला ट्रेन करतो आम्ही. मग पुन्हा जे टीचर्स आहेत, मग माझे लेक्चर असतील किंवा दुसरे कोण सरांचे लेक्चर असतील त्या सब्जेक्टच्या, त्या लेक्चरच्या मागं जाऊन बसणं, मग ते कसं सब्जेक्ट शिकवतात याची पूर्ण ट्रेनिंग दिली जाते. एक्सपर्ट टीचर आम्ही इथं बनवत असतो असं मला वाटतं. डेफिनेटली. आणि सर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा एक डाऊट असतो की लातूर पॅटर्न मध्ये किंवा RCC मध्ये सिलेबसची एंडिंग डेट कन्फर्म असते का, की या डेट नंतर आम्ही जास्त वाढवणार नाहीत? मी तुला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय, तुम्ही आमच्या जे मागच्या वर्षी 12th ला मुलं होते 2025 मध्ये तुम्ही त्यांना विचारून बघा. आम्ही दिवाळीच्या आधी आम्ही जो एम्स बॅच आहे, अर्जुना बॅचचा सिलेबस आम्ही दिवाळीच्या आधी म्हणजे 15 ऑक्टोबरच्या आधी आम्ही सिलेबस संपवला होता. आणि रेग्युलर बॅचचा सिलेबस सुद्धा आमचा नोव्हेंबर 20 पर्यंत पूर्ण सिलेबस संपला होता. मला तर आवर्जून तुम्हाला सांगा, लातूरच असं एकमेव इन्स्टिट्यूट आहे RCC असं एकमेव इन्स्टिट्यूट लातूरमध्ये की ज्या इन्स्टिट्यूटनं म्हणजे लवकर सिलेबस विदिन द कम्प्लीट केला आहे. आणि ते बी नुसता सिलेबस कम्प्लीट करायचा म्हणून केला नाहीये, परफेक्ट प्लॅनिंग, पूर्ण बुकलेट सॉल्व्ह करून सगळ्या क्वेश्चनची तयारी करून आम्ही ते करून घेतलेलं आहे. मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय. रिपीटर बॅचला सुद्धा आम्ही सांगतोय की 15 फेब्रुवारीपर्यंत आम्ही सिलेबस संपवायचं केलं होतं, परंतु थोडा सिलेबस 5 ते 10 दिवस पुढे गेला यावर्षी रिपीटरला. कारण यावर्षी रिपीटर मुलं कसे खूप बाहेरून मुलं आले, त्यांचं बेसिक मी स्वतः पहिल्यांदा GOC नॉमेनक्लेचर शिकवायला मी स्वतः होतो त्यावेळेस मुलांना. त्यांचं बेसिक एवढं नव्हतं, त्या बेसिकमुळे थोडा वेळ लागला मुलांना. परंतु आम्ही तोही सिलेबस फक्त रिपीटरला, कारण कसं आहे जवळपास 82 टॉपिक्स आहेत, दिवस मिळतात किती, नियर अबाउट 6 to 7 मंथ रिपीटर बॅचच्या मुलांना. तर त्यामुळे दिवस जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक तिसऱ्या दिवशी एक टॉपिक संपला पाहिजे. आणि तेवढं मुलांना जर आपण पळवून शिकवलं तर मुलांना ते समजणार नाही. म्हणून आम्ही थोडं रिपीटरला 10 ते 15 दिवस जास्त झाला. पण यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांना प्रॉमिस करू की रिपीटरचा बॅच सिलेबस आम्ही जो डेट दिली त्याच डेटला आम्ही संपू. येस, डेफिनेटली. आणि सर जे विद्यार्थी आता काय करतात, काही विद्यार्थी 11th दुसरीकडे असतात, 12th लातूरला यायला बघतात, पण त्यांचं 11th त्या पद्धतीने झालेलं नसतं. म्हणजे थोडक्यात 90% त्यांचा बॅकलॉग असतो. तसंच रिपीटरचं पण असतंय, काय डायरेक्ट फर्स्ट अटेम्प्टच त्यांचा रिपीटमध्येच चालू होतो. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही बेसिक पासून शिकवताय का, मग ते कन्सिडर करता की 11वी 12वी झालेली आहे? मी काय सांगतो, ही RCC मेन ताकद आहे. इथे टीचर खूप भारी शिकवतात, क्लास
कसं बघा, क्लासची हाईट कशी मोजायला पाहिजे कुठल्या पण क्लासची, किती बिल्डिंग उंच याच्यानुसार नाही, तिथले टीचर किती चांगलं शिकवतात, तिथल्या नोट्स खूप किती भारी आहेत, तिथले एक्झाम पॅटर्न किती भारी आहे, तिथले जे जे स्टडीबद्दल जे जे पॅटर्न राबवला जातो तो किती इफेक्टिव्हली आणि स्ट्रॉंगली राबवला जातो. याच्यामध्ये आरसीसी मला सांगा, हेच मुलं जर समजा एखाद्या नॅशनल लेवलच्या क्लासला गेले, यांना काही कळत नाही. मी तुम्हाला सांगतो, आम्ही पार शून्यापासून शिकवतो. जे विद्यार्थी 12th मध्ये येतात त्यांना आम्ही प्लॅटिनम बॅच म्हणून काढतो. तुम्ही प्लॅटिनम बॅचच्या मुलांना पण विचारू शकता. आम्ही त्यांना पहिल्यांदा 12चे 6 ट्रॅक चालवत आहोत आणि एक्स्ट्रा 3 ट्रॅक 11चे, कारण 11चा सिलेबस त्यांचा एवढा झालेला नाही, परफेक्ट नाही आहे, तर आम्ही 11चे पण ट्रॅक त्यांना घेत आहोत. आणि तुम्ही म्हणसाल मग कसा सिलेबस कव्हर होईल सर, कारण तो सिलेबस 11चा आहे. विद्यार्थी ब्रेन आता थोडा तो त्याचं म्हणजे हे एक्सपांड झालेला असतो आता, आणि त्यामुळे तो 11चा सिलेबस आहे, तर त्यामुळे तो 12th मध्ये पाहतात तर पटकन होतो. स्ट्रक्चर ऑफ ॲटम आम्ही रेग्युलर बॅचमध्ये 40 डेज लागला आम्हाला, इथं आम्हाला 10-15 डेज आराम संपवतो आम्ही. म्हणजे आता जे 12th आले डायरेक्ट त्यांना 11th पण तुम्ही पूर्ण शिकवणार आणि शिकवत आहोत. रिपीटला आलेले रिपीट मुलं आले त्यांना तर आम्ही परत शून्यातून सगळं शिकवणार. म्हणजे 11+12 कन्सिडर करणार त्यांचं 11-12 झाले नाही, अजिबात नाही. आम्ही परत तुम्हाला शून्यातून पूर्ण शिकवणार बेटा, डेफिनेटली. आणि सर अजून पूर्ण शून्यातून शिकवणार. आणि फिजिक्स तुम्हाला मी प्रॉमिस करतो की तुम्हाला जेई मेन्स आणि ॲडव्हान्स लेवलपर्यंत आम्ही घेऊन जाऊ. पूर्ण व्यंकट सर जे टॉप शिकवतात, सगळे टॉप टीचर आपल्याकडे आहेत. नवांग सर असतील, पूर्ण टीम आहे फिजिक्सची आपल्याकडेच. तर आता लातूरमध्ये नवीन सेशन चालू झाले 2026-27 आता नीटचं, तर त्याच्यामध्ये तुमच्या 11वीच्या बॅचेस, रिपीटरच्या बॅचेस, 12च्या बॅचेस कधी चालू होणार आहेत? हां, आता मी आमची तसं पाहिलं, जे आता विद्यार्थी 10वीची एक्झाम दिली, आता 10वीचा रिझल्ट पण लागला, त्या सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि त्या मुलासाठी जे विद्यार्थी आमच्या मागच्या 2 महिन्यापासून आम्ही बॅच रन करत आहोत, फाउंडेशन बॅच म्हणून. आता आम्ही नवीन एक सेकंड बॅच आम्ही जी सुरू करत आहोत, ते आम्ही 2 जूनपासून सुरू करत आहोत. 2 जूनपासून आम्ही ती बॅच सुरू करत आहोत. त्या बॅचमध्ये आम्ही परत त्यांना शून्यातून शिकू, जे आम्ही असं म्हणणार नाही तुम्ही फाउंडेशन कुठे केलं की नाही, आम्ही परत त्यांना कार्बन, हायड्रोजन, कसा बॉन्ड तयार होतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना शिकू. स्ट्रक्चर फॉर्म्युला कसा ड्रॉ करायचं, रिप्रेझेंट, म्हणजे पूर्ण बेसिक फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स असेल, बायोलॉजी असेल, त्या 4ही विषयाचा आम्ही पूर्ण बेसिकपासून आम्ही त्यांची तयारी करून घेणार आहोत. आणि सर जे विद्यार्थी 10वीमध्ये टॉपर आलेले आहेत, फॉर एक्झाम्पल 98 किंवा 100%, अशा विद्यार्थ्यांसाठी काय स्पेशल कोटा वगैरे, स्कॉलरशिप? हां, हे खूप चांगला प्रश्न आहे. आणि आणखी सांगायचं राहिलं, आम्ही जे रिपीटर बॅच आहे ती पण आम्ही 2 जूनपासून आम्ही सुरू करत आहोत. रिपीटर बॅच पण ती 2 जूनपासून. आणि आत्ताच आम्ही तुम्हाला पहिल्या दिवशी आम्ही तुमचं पूर्ण प्लॅनिंग बुक आम्ही तुम्हाला देऊ, की कोणत्या दिवशी कोणती एक्झाम असेल, कोणत्या दिवशी कोणता सिलेबस संपवला जाईल, या सगळ्या गोष्टी आम्ही प्लॅनिंग आम्ही देणार आहोत. 11च्या मुलांना पण प्लॅनिंग बुक दिलं जाईल आणि 12च्या मुलांना पण प्लॅनिंग, आणि ते 100% स्ट्रिक्टली आणि 100% फॉलो केलं जाईल, मी सांगू इच्छितोय. आणि जे विद्यार्थी 10वीला ज्याला टॉप आले त्याला जे 100% आले त्यांना आम्ही आता 100% फ्री देत आहोत आम्ही ॲडमिशन. 11वी फ्री? हां, आणि आमच्या स्कॉलरशिपनुसार पण देत आहोत आम्ही त्यांना. 11th फ्री देत आहोत त्याला, जे म्हणजे त्याच्या मार्कानुसार ते आम्ही त्याला स्कॉलरशिप देत असतो. त्यांनी फक्त आमच्या ऑफिसशी संपर्क साधायला पाहिजे. आणि जे रिपीटरसाठी स्कॉलरशिप जे आहे ती? हां, रिपीटर बॅचसाठी जे आता रिपीटर 2026 मध्ये एक्झाम देणार आहेत, यांसाठी आम्ही स्कॉलरशिप एक्झाम 1 जूनला ठेवत आहोत आणि 2 जूनपासून लगेच बॅच सुरू करत आहोत. रिपीटर बॅचची मॅक्झिमम स्कॉलरशिप कशी असते की त्यांना जे नीटला जे मार्क पडतात त्याच्यानुसार आम्ही त्यांना स्कॉलरशिप देतो. जे आरसीचे जुने मुलं असतील पण काही कारणामुळे त्यांना रिझल्ट नाही आला की मागच्या ते 100% देऊ शकले नाहीत, अशा मुलांना आम्ही स्पेशल स्कॉलरशिप आम्ही देणार होतो यावर्षी. तर आम्ही असं ऐकलंय की म्हणजे अफवा आहेत का रियालिटी आहे, तर मला तर माहिती आहे, पण तुम्ही पण एकदा पालकांना क्लिअर करा की एका बॅचमध्ये आरसीसीच्या किती विद्यार्थी असतात? बाहेर असं म्हणतात की 1000 असतात, 800 असतात, 500 असतात, 600, किती असतात नेमकं? मला तुमच्या माध्यमात सांगावं असं वाटतं बेटा, मी जेव्हा 2018 पर्यंत शिकवायचो, मी एकटा शिकवायचो केमिस्ट्री, त्यापासून बाल्कनीमध्ये शिकवायचो मी एकटा असताना. परंतु आता एवढ्या मोठ्या बॅच नाही आहेत. आता आम्ही जेव्हापासून आम्ही PCV सुरू केलं लॉकडाऊनपासून 2020 पासून, आता आमच्याकडे छोटे छोटे बॅच आहेत. 60 स्टुडंट आहेत, 80 स्टुडंट आहेत, 120 स्टुडंट, 150, मॅक्झिमम 200 स्टुडंटची बॅच आमची असते. मला इथं आवर्जून, तुम्ही जर शाहू कॉलेजला गेलात, कॉलेजला पण 120 विद्यार्थी आहेत. तुम्हाला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय. तर आपल्या मॅक्झिमम आपल्याकडे जे एम्स बॅच आहे, अर्जुना बॅच आहे, सुपर फोटॉन बॅच आहे, ह्याच्या 60, 80, 120 विद्यार्थी असे असतात. आता मला असं वाटतंय की कारण काही क्लासवाले अक्षरशः रोडला एजंट लावून थांबवत आहेत. ते हॉस्टेल कमिशन एजंट लावलेत, हॉस्टेलवाल्याला काही कमिशन देत आहेत की तुम्ही आमच्या मुलं पाठवा. बाहेर सांगतात की आरसीबी एका बॅचला 1000 मुलं असतात. 1000 मुलं कसं शिकवू शकतो एक माणूस?
कसं पॉसिबल आहे? पण असे काहीतरी अफवा पसरवत आहेत. मी स्वतः शिकवत असताना 400-500 मुलांना शिकवायचो मी एकटा असताना. परत आता आम्ही खूप छोटे छोटे बॅचेस केल्यात. आता मी काय करतो तुम्हाला पहिले आपला क्लास दाखवतो. चला एकदा क्लास पाहून घ्या तुम्ही. आपण क्लासेस बघून बघूयात की एका बॅच मध्ये एक्झॅक्टली विद्यार्थ्यांची संख्या चला किती दाखव तुम्हाला क्लासेस. आहे. डेफिनेटली. Good morning. Dear doctors, welcome in the beautiful world of RCC. उठ, जागा हो. RCC चा जागा हो. Bounce back. Bounce back. Bounce back. Bounce back. बसून घ्या. आता ही आमची एम्स बॅच आहे. आता तुम्ही स्वतः मोजू शकता किती विद्यार्थी. म्हणजे 60च्या आसपास आहेत वाटते. आय थिंक मला वाटतं किती विद्यार्थी आहेत? हां 60 विद्यार्थी आहेत. तर बाहेर जी अफवा आहे की 800 विद्यार्थी असतात, 1000 विद्यार्थी असतात. तर मी जेव्हा एकटं शिकवायच्या वेळेस 400 मुलं शिकवायचो मी. 1000 तर कधीच नाही. 400, 450, 500 मुलं असायच्या वेळेस मी शिकवत असताना. पण आता आम्ही खूप छोटे छोटे बॅचेस केलेत आणि आम्ही असं शिकवतो की हल्ले पाहिजेत. मी तुम्हाला काही दाखवतो विद्यार्थ्यांना. आर यू रेडी फॉर दॅट? आता आपल्याला हायड्रोकार्बन पण असं रिव्हिजन घ्यायचं बरं. त्याच्या मी स्लाईड बनवलेत. 1 2 3 का किती प्लस आहे? 1 2 3. व्हेरी गुड. इथं सांगा 1 2 3 का प्लस आहे किती? 2 3 4. अरे वा व्हेरी गुड. हां सांगा हे नीटला पडलेला क्वेश्चन. हां 3 2 1. इथं कोणता इफेक्ट आहे? इथं मायनस आहे किती? मॅक्झिमम का मिनिमम? का बर? DNP रूल. इथं कोणता मोर ऍसिडिक आहे? 2 2 नंतर 2 नंतर 1 नंतर मायनस आहे. फक्त ते कन्सेप्ट शिकायची आवड असायला पाहिजे, इंटरेस्ट आला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, दररोजचा अभ्यास दररोज केला पाहिजे, रिवाईज केलं पाहिजे. तर चांगला रिझल्ट येणार आहे. रिव्हिजनला कोणी इतिहास घडवू शकतो, फक्त पेटलं पाहिजे, इथून पेटलं पाहिजे. डायरेक्ट डबल 1च्या बोकांडी बसलं. येस की नो? सर रॅन्डमली कुणाला तरी एकाला विचारून. हो रॅन्डमली विचारून. नेक्स्ट सांगा. पुन्हा आपण विचारूया काय केला. हां ज्याला येते उभा राहते नाही. उभं राहा. स्टँडअप. सांगायचं उत्तर. विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट ऑफ द मिथॉक्सी ग्रुप ऑपरेट इन दिस कार्बन आयन? का बर? रेझोनन्स होत नाही. येस ओनली इंडक्टिव्ह. इथं कोणता इफेक्ट आहे? प्लस आहे का मायनस आहे? असेल प्लस आहे का मायनस आहे? मायनस आहे म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. येस की नो? बसा. फॉलोइंग इफेक्ट ऑफ ओ याचा याच्यावर काय इफेक्ट होईल? नाही सांगायचं नाही, विचारणार आहे. हां कोण सांगतंय? येस बॉयकट. का? मेटापोजिशनला नो रेझोनन्स इफेक्ट, नो हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट. येस की नो? आणि ओ हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ओनली मायनस आहे. व्हेरी गुड. ऑर्गॅनिक केमिस्ट्री लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री तो आप बनायचा असेल लिहूनच अभ्यास केला पाहिजे. नुसता रिॲक्शन वाचा मेलात तुमचा सत्यानाश झाला फिक्स. तर आणि हे जे 12th चे विद्यार्थी आहेत आता ह्यांचा सिलेबस कधी संपणार आहे? हां ह्यांचा सिलेबस आम्ही सप्टेंबर 15 फायनल डेट. फायनल डे. त्याच्यानंतर पुन्हा दररोज रिव्हिजन, पण दररोज एक्झाम देऊन तगडून जातील ते. मग ह्यांना वाटतं पुन्हा अभ्यास करतो, पुन्हा वेळ मिळत नाही, पुन्हा वेळ मिळत नाही. बरं लक्षात माहिती असावं तुम्हाला. 3 तास उठणार नाही, 2 तास उठणार नाही, संकल्प करून बसायचं. येस मला वाटतं खूप दिवसाला असा आवाज ऐकून का कोणते असं राहून. डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना तुम्ही पाहिलंच असेल आता सर्व तुमच्या इन्क्वायरीज वगैरे. इकडे आहे का क्लास? आता बघूयात आपण इकडे. ह्या हॉलचं नाव डॉक्टर म्हणजे ह्यांनी सायंटिस्टचं नाव ठेवलंय. या ठिकाणी क्लासरूम मध्ये चालू आहे. हे रॅन्डम आहे. आपण बघूयात तिथं किती विद्यार्थी. हॅलो डिअर डॉक्टर्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आरसीसी. बसून घ्या. अभ्यास छान चालू आहे. बॅचची
संख्या पण पाहू शकता. बॅचमध्ये किती विद्यार्थी? 90. 75 विद्यार्थी. बरोबर. 75 80 ना कुठे जाता सुट्ट्याला गेले का अरे वेळ वाया घालू नका माझी हीच मला कळकळीची विनंती आहे. सुट्ट्या नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासात हीच मला शुभेच्छा भेटा. मान्य आहे सगळ्यांना? विद्यार्थ्यांना पाहू शकता, विद्यार्थ्यांचा खूपच जास्त जोश दिसत होता यांच्यामध्ये. एनर्जेटिक वाटत होते विद्यार्थी खूप सारे. तर पालकांच्या आणि बाकीच्यांच्या पण गोष्टी क्लिअर झाल्याच असतील की RCC मध्ये एका बॅचमध्ये किती संख्या असते आणि जे काही बाकीच्या रूमर्स होते, ज्या गोष्टी होत्या त्या सर्व क्लिअर झाल्या असतील. तर थँक्यू सो मच तुमचा टाईम दिल्याबद्दल. आणि अशाच पद्धतीने आमच्या चॅनलवर वारंवार येऊन पालकांचं गोष्टी क्लिअर करत राहावा अशी आमची विनंती आहे. थँक्यू सो मच.